लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. अमरधाम स्मशानभूमीतील सरण बेट जीर्णावस्थेत, अंत्यसंस्कारात अडथळे. नवीन बेट बसवण्याची व मोकाट कुत्र्यांवर नियंत्रणाची नागरिकांची मागणी. पंचवटी येथील मुख्य अमरधाम स्मशानभूमीत मृतदेहांवर अग्निसंस्कारांसाठी वापरल्या जाणाऱ्या लोखंडी सरण बेटची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाल्याचे समोर आले आहे. हे बेट गंजून खिळखिळे झाले असून अनेक ठिकाणी वाकलेले व तुटलेल्या अवस्थेत असल्याने अंत्यसंस्कार करताना नातेवाईकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत आहे. हिंदू धर्मशास्त्रानुसार मृतदेहाला अग्नी देणे हा 16वा आणि अत्यंत महत्त्वाचा संस्कार मानला जातो. या विधीला धार्मिक आणि भावनिक महत्त्व असल्यामुळे अंतिम संस्कार सन्मानाने पार पडावेत अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. मात्र अमरधाम परिसरातील बेटची दयनीय अवस्था पाहून नातेवाईकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. अशा पवित्र ठिकाणी मूलभूत सुविधा नसणे ही अत्यंत खेदजनक बाब आहे. तुटलेल्या वाकलेल्या बेडवर अंत्यसंस्कार करताना मनाला वेदना होतात, असे अंत्यसंस्कारासाठी आलेल्या नागरिकांनी सांगितले. याशिवाय स्मशानभूमीत मोकाट कुत्र्यांचा वावर वाढल्यानेही नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे या ठिकाणी स्वच्छता व सुरक्षेचीही तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त होत आहे. नागरिक व विविध धार्मिक संघटनांनी मनपा प्रशासनाकडे तात्काळ नवीन सरण बेड बसवण्याची तसेच परिसरात मोकाट कुत्र्यांवर नियंत्रण ठेवण्याची मागणी केली आहे. प्रमोद कुलकर्णी, सागर देशमुख, धीरज भोसले, रमेश धाडीवाल, साहेबराव आव्हाड आदी नागरिकांनी याबाबत निवेदन देण्याची तयारी दर्शवली आहे. मनपा प्रशासनाने व संबंधित लोकप्रतिनिधींनी आठवडाभरात बेड दुरुस्ती किंवा बदलाचे काम हाती घ्यावे, तसेच अस्थि कलश संकलनासाठी लॉकरची सुविधा उपलब्ध करून द्यावी. प्रमोद कुलकर्णी, सामाजिक कार्यकर्ते. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.